कोल्हापुर में राजनीतिक हलचल तेज है। रूपाली चाकणकर और रूपाली पाटिल के बीच चल रहे विवाद को उप मुख्यमंत्री अजित पवार सुलझाएंगे। यह जानकारी हसन मुशर्रफ ने दी। उप मुख्यमंत्री इस पर सख्ती से कार्रवाई करेंगे और युति सरकार इसे बर्दाश्त नहीं करेगी। इसके अलावा उस आंदोलन और मॉल डॉक्टरों के सम पर भी सरकार की नजर है। एसआईटी के बावजूद फलटन प्रकरण में उचित कार्रवाई और निपटान को लेकर भी चर्चा जारी है। गौर से सुनिए क्या कहना है हसन मुशर्रफ का। गंभीर आहे मिथुन मुख्यमंत्री महोदय तात्कालिक मुख्यमंत्री मला वाटतं जर वस्तुस्थिती असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करतील, पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या योग्य नाही आणि युती सरकार अशा लोकांच्या खंबीरपणानं आपण त्यावर कारवाई केल्याचं राहणार। दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशन देखील आहे आणि अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी सुरू आहे। कृषी मंत्र्यांच्याच एका बंगल्यासाठी जवळपास 1 कोटी रुपये 1 ते 1.5 कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे नागपूरमध्ये। आता हे आठवड्याभराचं किंवा 2 आठवड्याचं अधिवेशन एवढं त्याचा खर्च कोण केले मला वाटतं वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांना अशा माझं मते माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते चुकीचं आहे। तुझं बंगला किती, त्याचे स्क्वेअर फूट किती, खर्च किती याचा अभ्यास करा। आता 22 वर्ष मी त्या जाऊन बघण्यात जाते रवी भवन, त्यामुळं एवढा खर्च होणं शक्य नाही। पण सरकारी याच्यावर काय होतंय की दर अधिवेशनात 1 वर्षभर ते काम असते आणि मग वर्षभरानं तिची जागृती केली जाते, तेवढंच काम असतं। मला वाटतं इतका खर्च असावा। रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधला वाद काही होताना दिसत नाही कोणत्याही प्रकरणावर। आज रुपाली ठोंबरे या आंदोलनाला बसलेले आहेत। आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार या 2 आमच्या भगिनींचे भांडण भेटले असं मला विश्वास आहे। महाविकास आघाडीने परवा मोर्चा केला, सत्याचा मोर्चा, त्या विरोधात आयोजकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, पण महायुतीने जो मोर्चा काढला त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले। ते काल त्याबद्दलची मी पत्रकार परिषदेमध्ये बघितलं की परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली, लोकांना नाक त्रास झाला, त्यामुळे झाला। आणि जे BJPने जे केलं होतं ते एका बाजूला मूक मोर्चा त्यांचा होता, त्यामुळं काय नागरिकांना काय त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। वस्तुस्थिती काय मला माहिती नाही। कोल्हापूर जिल्ह्यात आज संदर्भात बैठक आहे, काही सकारात्मक तोडगा निघेल असं वाटते, कारण आपण पाहतो की वाद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। मला काय माहिती नाही, पण मी तुम्हाला याच्यापूर्वी सुद्धा परवा निवेदन केलेलं आहे। केंद्राचा FRPचा एक कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे आणि त्या FRPची जर अंमलबजावणी झाली नाही, शेतकऱ्यांना 15 दिवसात जर पैसे नाही मिळाले तर त्या कारखान्याची साखर जप्त करायची आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे जिल्हाधिकारी असा कायदा आहे। आता दरवर्षी हे होतंय आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा वाहनं पेटवणं वगैरे हे माझ्या योग्य नाही। कोल्हापूर जिल्ह्यातले कामगार एक फोन आला तो कसं नाही, तरी योग्य ते तक्रार दिल्यानंतर पुढे चौकशी करतील, कारवाई केली। साहेब, रोहित पवारांनी एक दावा केलाय की कालचा जो मोर्चा झाला वोट चोरीचा, त्यानंतर शिंदे सेनेतनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतनं आम्हाला फोन आले, या सगळ्यांचं टेन्शन वाढले असं ते फोनवरून बोलल्याचा दावा करते। असं अजिबात होणार नाही। माझ्या मते अशा मोर्चानं आमची युतीशी अशा युतीनेच होईल असं नाही आणि याच्यापेक्षाही प्रचंड मोर्चे आम्ही काढले नाही। तुमच्या शेजारी पदवीधरचे इच्छुक उमेदवार आहेत, मला तुम्ही इच्छुक उमेदवाराची गणित मांडला, त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित असणार आहे। काय नेमकं गणित आहे जे मुख्यमंत्र्यांना तुम्ही समजावून सांगणार? 7 तारखेनंतर तुम्हाला मी सांगतो गणित काय आमचं। साहेब, फलटण प्रकरणावरचं राजकारण सुषमा अंधार एका बाजूला फलटणमध्ये, दुसरीकडे रणजित निंबाळकर अजून देखील त्या विषयावर आक्रमक करत आहेत। ते देखील आज जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आवाहन केलंय, माझ्यावर जे कोण आरोप करत आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेला या तिथल्या तिथं उत्तर देतो। जी घटना दुर्दैवी घटनेची आहे, ज्या भगिनीनं आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीचं SIT मुख्यमंत्री मोदयांनी स्थापन केली। आता त्यातून सत्य बाहेर पडतं आणि मला वाटतं अशी SIT स्थापन झाली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं, पुन्हा कायदा सुरू करणं कितपत योग्य आहे।
साहेब मला मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून देऊ की शरद पवार यांचा पराभव कसा होतो हे पटवून देऊ. पण शरद पवार म्हणतात की मला भाजपमध्ये घेताना मुख्यमंत्र्यांनीच शब्द दिलाय उमेदवारीचा. ठीक आहे ना, ते अजून काही चर्चा ज्यावेळी होईल, अजून 1 वर्षभर निवडणूक आहे, तर मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय आम्हाला वाटतं आमच्या शब्दावर विश्वास ठेवतील. फलटण डॉक्टर प्रकरणी आज राज्यातले डॉक्टर्स खरं संपावर गेलेले आहेत. विस्कळीत सेवा होण्याची शक्यता. मी कालही मार्चच्या त्या डॉक्टर्सना त्याच्या विषयाला चर्चा केली. मी दूरध्वनीवर झाले, त्यांना मी मिळालं की आता SIT स्थापन झालेली आहे, आपण हा संप करू नका. यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे फार हाल होतात. ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला पण करावं लागेल, आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेन. मला वाटते 1-2 दिवस एक आपल्या भगिनीला दिलासा देण्यासाठी त्याच्या नातेवाईकाला ती करत असतील, ती कामावर रुजू होतील. राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता वंदे मातरम आहे ती वाचणं बंधनकारक करण्यात आले, राज्य सरकारनं आदेश काढले. अजून काही मी माहिती घेतलेली नाही. साहेब, छत्रपती संभाजीनगरमधल्या एका शाळेमध्ये प्रकार घडला आहे की मतिमंद मुलांच्या ही निवासी शाळा होती आणि त्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केली जायचा असा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. कसं पाहता या प्रकाराकडे? ते योग्य नाही, परंतु काय झालं की मी काही माहिती घेतलेली नाही. तसं असेल तर आपण त्याच्यावर लगेच शासन कारवाई करावी.